नमस्कार आणि हाय हॅलो. मी श्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या शोमध्ये म्हणजेच चाय विथ गप्पामध्ये. तुम्हाला सर्वांना पर्यावरण दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. यासाठीच मी आजचा खास एपिसोड फक्त तुमच्यासाठी घेऊन आली आहे. महिला म्हटलं ना की तिला संघर्ष आलाच, ती ग्रामीण असो किंवा शहरी. अशाच एकाच ग्रामीण महिला शेतकरीला आजच्या एपिसोडमध्ये भेटत आहोत. आज आपण आपल्या शोमध्ये भेटत आहोत मंजुश्रीताई गुळवे यांना भेटत आहोत की ज्या गोगलगाव येथील राहणार आहेत आणि त्यांच्या पतीच्या मदतीने तिथं त्या ऑर्गॅनिक फार्मिंग करतात. एक महिला म्हणून त्यांना काय संघर्ष आला, त्यांनी स्वतःला कसं ओळखलं, या सगळ्या गोष्टी माझ्या आजच्या एपिसोडमध्ये आहेत. त्यामुळे आजचा माझा एपिसोड शेवटपर्यंत बघायचा आहे आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. नमस्कार आणि हाय हॅलो. मी श्रिया तुमचं स्वागत करते माझ्या शोमध्ये म्हणजेच चाय विथ गप्पामध्ये. आज आपण आलेलो आहे अहमदनगरमध्ये आणि त्यातल्याच अशा एका मस्तपैकी आणि एका गृहिणीला किंवा एका ऑर्गॅनिक महिला शेतकरीला आज आपण भेटत आहोत. तर ती नक्की स्टोरी काय आहे आणि यामागच्या सगळ्या गोष्टी काय आहेत या माझ्या शोमध्ये आज नक्की बघायच्या आहेत. मनापासून वेलकम ताई माझ्या शोमध्ये तुमचं. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मी मंजुश्री राधाकिशन गुळवे, मुक्काम पोस्ट गोगलगाव, तालुका राहता आणि अहमदनगरमध्ये हे छोटंसं गाव आहे. आणि तुमचं गाव तेवढं खरंच खूप छान आहे आणि मस्त आहे. आणि सर्वात जास्त मला सगळ्यांना सांगायला आवडेल की ताईंनी माझे जे इथे येऊन पाहुणचाराचे जे काही मस्त लाड केलेले आहेत, पुरणपोळी, वरणभट्टी, म्हणजे ती गोष्ट खरंच खूप मस्त आणि भारी आहे. ताई आता आपण मस्त गप्पांना सुरुवात करूया. मी असं पहिलाच प्रश्न असं विचारते की तसा शहरातल्या बायकांना संघर्ष आहेच, पण जास्त गावातल्या बायकांना संघर्ष आहे का, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? शहरातील बायकांचं म्हणाल तर म्हणजे एक वेगळा कॉन्फिडन्स असतो आणि गावाकडच्या बायकांचं जे असतं तर म्हणजे लोक काय म्हणतील, मी हे करू शकते की नाही शकते, म्हणजे हे खूप सारे असं धाकधूक मनामध्ये एक जे आहे विचारांची चलबिचल ती चालूच असते त्यांच्या. आणि मी जर हे काम केलं, मला येतंय, पण हे 100% येतं की नाही असं पण खूप सारं हे असतं. आणि त्याच्यामुळं नाही का त्यांच्यामध्ये खूप सारं टॅलेंट असतानाही देखील त्या म्हणजे लोक काही म्हणतील या विचारानं त्या कधी त्याकडे लक्षच देत नाहीये. नाही, आणि असं मला वाटतं की कधी कधी तिला पण समजायला पाहिजे, पण ती कधी तिला खूप येत असतं, पण लोक काय म्हणतील या भीतीपोटी ती एक पाऊल टाकत नाही, असं मला वाटतं. तुम्हाला नक्की सांगायचं आहे. ताई आज तुम्ही ठिकठिकाणी तुमच्या एक्झिबिशनसाठी फिरता किंवा कामासाठीही फिरता, पण हा स्वतःवरचा विश्वास कसा आणि कुठून आलाय? मी 2021 साली ज्यावेळेस जागृती यात्रामध्ये म्हणजे भाग घेतला आणि त्याच्यामध्ये म्हणजे बचत गटाच्या माध्यमातूनच आम्ही तिथपर्यंत पोचू शकलो. आणि मग नंतर त्या काळात म्हणजे कोरोना काळामध्येच ते घरीच अशा मीटिंग वगैरे चाललेल्या असायच्या आणि मग त्याच्यातून जे विचारांची देवाणघेवाण होत गेली आहे. मग त्याच्यानंतर आपण बघितलं, अरे आपण पण करू शकतो. म्हणजे असं आपण ज्या लोकांमध्ये राहतो त्यांचे पॉझिटिव्ह विचार वगैरे, आणि ज्या वेळेस आपल्याला कुणी पण असं म्हणत असतं सारखं का अरे तू पण हे करू शकतो, तू हे मग त्यावेळेस आपल्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स निर्माण होतो आणि मग आपण याच्यामध्ये म्हणजे काम करायला सुरुवात करतो. नाही, आणि मला असं वाटतं एक ह्याच्याबद्दल सांगू वाटतंय की एक आपण 4 ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी स्वतःचा एक आवाज घेऊन बोलू शकतो. हाच कधी कधी स्वतःवरचा विश्वास खूप मोठा असतो त्या गोष्टींसाठी असं वाटतं. आता तुम्ही टाटा जागृतीचाच उल्लेख केला, तर पुढचा प्रश्न तोच विचारते. तर त्या टाटा जागृतीमध्ये तुम्ही सहभागी होता, तर तो अनुभव कसा होता आणि त्यात काय काय तुम्हाला अनुभव आले? म्हणजे स्त्रियांमध्ये देखील नाही का, म्हणजे लग्नानंतर म्हणा किंवा काही गोष्टींनी त्या असं ज्यांचं असं सुप्त मन झालेलं असतं का
अरे म्हणजे आहे ते आपलं आता एवढंच विश्व आहे, याच्या व्यतिरिक्त आपण वेगळं नाही काही करू शकत. पण जसं त्या टाटा फाउंडेशनला म्हणा किंवा त्यांच्याशी आम्ही जोडलो गेलो, नंतर त्यांनी एक कस्तुरीच्या माध्यमातून, जसं हरणाच्या नावीमध्ये कस्तुरी असते आणि तिचा सुगंध सर्वत्र दरवळत असतो, तसं प्रत्येकामध्ये भगवंतानी एक असं वेगळं हे बनवलेलं आहे. पण तो त्याचं आत्मपरीक्षण करण्याऐवजी तो बाहेरच्या दुनियेत भटकत असतो. मग ते आम्हाला म्हणजे त्यांच्याशी जोडल्यानंतर त्यांनी आम्हाला हे केलं. आणि नंतर मग असं कळालं का अरे आपण पण वेगळं काहीतरी, कारण तिथं जो कोणी यायचा तो युनिकच असायचा, म्हणजे प्रत्येकाकडे एक वेगवेगळं टॅलेंट, वेगवेगळं हे. मग तशा आणि आम्ही देखील नाही का त्यांच्याशी जोडलो गेलो आणि मग आम्हाला पण त्या गोष्टींचं म्हणजे असं माहिती होत गेली आणि मग आम्ही अनुभव तो करू शकला. आणि त्यातनं मला वाटतंय की एक लॉकडाऊनचा सर्वात मोठा सदुपयोग, एक लॉकडाऊन मुळेच तुम्हाला एक नवीन दिशा मिळाली असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही असं वाटतं. नाही, नक्कीच. म्हणजे लोक कसं घाबरत जगत होते त्या काळामध्ये, एक वेगळंच भीतीचं वातावरण होतं. पण लॉकडाऊनच्या काळामध्ये आमच्या म्हणजे खूप साऱ्या माझ्यासारख्या ज्या काही महिलांनी म्हणा किंवा इतर काही पार्टिसिपेट म्हणजे ज्यांनी कोणी भाग घेतला, तर त्यांच्या जीवनाला नक्कीच एक वेगळी कलाटणी भेटलेली आहे. आणि एक तेव्हापासून त्यांचं आपण म्हणू ना पुनर्जन्म त्या टाईपचंच झालं गेलेलं आहे. कारण जागृती यात्रेमध्ये नुसतं आपल्या भारतातलेच नाही तर भारताबाहेरचे देखील खूप सारे पार्टिसिपेटनी भाग घेतलेला होता. आणि त्याच्यामध्ये त्यांचे अनुभव, ते कुठलं काम करत आहे आणि तळागाळातील लोकांना म्हणजे असं नव्हतं की खूपच टॅलेंटेड, पण ज्या लोकांकडं म्हणजे जिथं जायला रस्ते वगैरे नाही किंवा असं काही नाही, तर अशा ठिकाणी जाऊन सुद्धा खूप साऱ्या महिलांनी टीम वर्कनी कसं काम करताय कसं, तर खूप छान अशी उदाहरणं होती की ते आपण आपल्या भागामध्ये देखील असं करू शकतो. म्हणजे एक मी असं बोलता येईल की तुमचे जे सुप्त गुण असतात जे तुम्हालाच माहित नसतात, त्या ज्या यात्रेमुळे तुम्हाला ते आपोआपच कळले की हे पण आपल्याकडे क्वालिटीज आहेत, ही पण आपल्याकडे करू शकतो. म्हणजे आपण एक लीडर बनू शकतो, 4 जणांची लोक हँडल करू शकतो. आणि असंही मला वाटतं की त्यात तुम्हाला अनुभव आला असेल की तुम्ही जर व्यवस्थित असाल किंवा स्वतःवरचा विश्वास असाल तर तुम्ही शिक्षित असा अशिक्षित असा, पण तुम्हाला तिथे एक संधी आहे. मला वाटतं हाच सर्वात जास्त तुम्हाला एक त्या गोष्टीचा अनुभव आला असेल असं वाटतं. हो, जीवनामध्ये आपल्याला आहे ना खूप साऱ्या संधी येत असतात आणि आपण म्हणू अरे आत्ता नाही, आपण नेक्स्ट टाइम हे करू. पण मी म्हणाल का संधीचं जो सोनं करल म्हणजे आलेले चॅलेंज जो एक्सेप्ट करत चालेल ना, त्याला कधीच कशाची कमी पडत नाहीये. म्हणजे तो आणि कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी म्हणा त्रास होतच असतो. फक्त आपण जी जिद्द म्हणतो, जे ध्येय म्हणतो, ते आपण जर व्यवस्थित ठेवलं तर मग यश आपल्या हातातच आहे. म्हणजे एक वेगळा आणि हटके प्रश्न विचारते की आजकाल काळाप्रमाणे स्त्री बदलत चालली आहे, ग्रामीण काय शहरी काय प्रत्येक ठिकाणीच. पण तुम्हाला असं वाटतं की कुठली तरी काळाप्रमाणे बाईनं ती गोष्ट आता सोडली पाहिजे, ती कुठली असेल असं वाटतं? म्हणजे मला शहरातलं एवढं नाही माहिती, पण गावाकडे काय होतं म्हणजे मी गावाकडची आहे किंवा माझं जीवन गावाकडे गेलं किंवा अवतीभोवतीचं जे सांगते, चालू जॉईंट फॅमिली असते किंवा इतर ठिकाणचं असतं, आपल्याला जर कोणी बोलतंय ना तर तुम्ही त्याच्यातून पॉझिटिव्हच घेऊन ते आपल्यासाठी योग्य आहे असं समजूनच आपण त्याला प्रत्युत्तर न करता आपण त्याला त्या पद्धतीनं एक चांगली गोष्ट करून दाखवायचा प्रयत्न करायचा, जेणेकरून चांगली म्हणजे ते जर आपल्याला चुकीचं ठरवता येईल ना तर आपण तसं नाही आहे. आपल्याला माहिती आहे ना समोरचा देणार आपल्याला काय देतो याच्यापेक्षा आपण काय घेतो यावरती डिपेंड करतं. आणि मग आपण त्या पद्धतीनं जर जगलो ना तर मला नाही वाटत का म्हणजे तुम्ही दुःखी व्हाल किंवा तुम्हाला त्या गोष्टीसाठी म्हणजे ते सोडून देत चाललं पाहिजे. आणि ते ज्याला जमलं वाहत्या पाण्यासारखं, मी तर म्हणन माणसाने नेहमी वाहत्या पाण्यासारखं असावं. जसं नदी वगैरे असती किंवा काही असतं, ती आपल्यामध्ये सगळं सामावून घेऊन पुढे चाललेली असते. ती म्हणत नाही का तुम्ही मला चांगलं देताय की वाईट देताय, तर ती फक्त घेऊन जातं, तिचं काम ती करत असती. तर मी म्हणते आपण पण आपलं काम करत चालवं. आपल्या प्रवासामध्ये आपल्या जीवनाचं जी जीवन या रूपी यात्रा आहे तिच्यामध्ये आपण चालत राहू. मग त्याच्यामध्ये वाईट असो चांगला असो ते घेत चालव. जे आपल्याला पाहिजे, जे चांगलं आपल्याला वाटतं आपल्या हिताचं आहे ते सोबत घेऊन बाकीचं चालतंय ना, म्हणजे आपण सोडत चालायचं आणि मग जीवन एकदम सुंदर आहे.
म्हणजे त्यात ना दुःख ना सुख, म्हणजे नाही का एकदम बॅलन्स करून आपण राहू शकतो असं. ताई, मला एकच आता गोष्ट एक सांगू वाटते तुम्हाला, की तसं तुमचं शिक्षण कमी झालं, पण मला वाटतं आयुष्याच्या शाळेनं तुम्हाला जे शिकवलंय ना ते तुमच्या बोलण्यातनं आणि वागण्यातनं लगेच दिसून येतं, की म्हणतात ना अनुभवांची शाळा खूप वेगळी असते आणि ती तुम्हाला तारून आणि पूर्णपणे चकाकून टाकते, तसं वाटतं तुमच्या बोलण्यावरून. मी म्हणजे माझ्यासोबत आणखी देखील खूप साऱ्या महिला आहेत आणि माझे मिस्टर जेवढं कमवतात तर ठीक होतं, म्हणजे माणसाच्या अपेक्षा वाढल्या की म्हणजे आपण खर्चाचं म्हणा किंवा इतर हे सगळं वाढत चालतं. पण मी बऱ्याचदा बघितलं, अवतीभोवतीची उदाहरणं बघितली की खूप साऱ्या महिला, खूप सारं अवेलेबल असतं, सगळं काही असतं, पण घरातलं काहीतरी म्हणजे नाही का असं काही गोष्ट घडतीये आणि म्हणजे घरातला करता पुरुष जातोय आणि मग नंतर त्या बाईचं काय किंवा असं काय. मी ते खूप सगळं बघत किंवा बऱ्याचशा गोष्टी बघत मग त्या अनुभवातून, म्हणजे दुसऱ्याचे अनुभव मी माझ्यासाठी ते अनुभवले. अरे ती गोष्ट तिच्या बरोबर घडली, ही माझ्या बरोबर का नाही घडणार? मग आपण नको का त्या तयारीला घाल, आपण नको का आपल्या पायावरती उभं राहायला. आणि माझं शिक्षण जास्त नाहीये, मी 10वी नापास आहे, पण एक शिकण्याची जी इच्छा आहे आणि मला असं वाटतं का माणसाने नेहमी शिकत राहावं. एक विद्यार्थी बनून जर राहिला आपण तर मला नाही वाटत का म्हणजे आपण कशात कोणत्याही गोष्टीत अडाणी राहू. आणि मी तरुण पिढीसाठी म्हणा किंवा ज्या खूप महिला शिकलेल्या आहे आणि खूप सारं टॅलेंट आहे आणि ज्या कोणी शिकलेल्या देखील नाही तरी पण त्यांच्यात, कारण देव देतो तर कुणाला असं अपुरं हे नाही करत, फक्त आपण आपल्यातले गुण जाणून घेतले पाहिजे आणि आपण त्याच्यावरती काम केलं गेलं पाहिजे, मग आपण नाही हार मानू शकत. मीही तेच केलं आणि मग आज तुमच्या समोर आहे. नाही, नक्कीच. मला असं वाटतं की मगाशीपासून तुमच्याशी गप्पा मारतीये आणि खूप छान वाटतंय असं गप्पा मारून, पण आज स्वतःविषयी आणि स्वतःबद्दल काय सांगायला आवडेल? माझ्यासारखं भाग्यवान दुसरं कोणी असू शकत नाही असं मी म्हणल. म्हणजे मी 10वी नापास जरी असले तरी माझ्या लग्नानंतर म्हणा, माझं जे शिकण्याची जी आवड होती, मी शाळेतल्या शिक्षणापेक्षा मी बाकीचं आपल्या कुटुंबासाठी म्हणा, आपल्या आरोग्यासाठी काय महत्त्वाचं आहे अशा विषयांवरती मी वेगवेगळी शिबिरं करत गेले. त्याच्यामध्ये माझं म्हणजे आपली गोमाता आहे तर तिचं शेण गोमूत्राचा आपल्या शेतासाठी कशा पद्धतीने उपयोग केला पाहिजे किंवा इतर झाडपाला जे काही आहे तर त्याचा देखील आपल्या शेतातील पिकावरती कीड नियंत्रणासाठी म्हणा किंवा त्याच्यातलं पोटॅश वगैरे काय वाढवण्यासाठी कुठल्या फळाचा काय उपयोग केला जातो हे देखील मी शिबिरांमधून शिकले. त्याच्यानंतर जे आहे तर मी पंचगव्याचा आपल्या आरोग्यावरती कसा उपयोग ते शिकले. मी पंचकर्म शिकली आहे. माझ्या कुटुंबाचं जे आरोग्य आहे ती माझ्या घरच्या घरी मी व्यवस्थित त्यांना हँडल करू शकते. जो काही थोडा छोटा मोठा हे असेल तर मी ते घरच्या घरी त्यांचं कव्हर करते. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण एखादं चांगलं काम करतो तर आपल्याला म्हणजे चांगली माणसं आपोआप मिळत चालतात. म्हणजे आपण चष्मा कोणत्या नंबरचा घातला यावर डिपेंड करतं की तुम्हाला समोरचे कसे दिसतात. आणि असं काही नसतं का प्रत्येक माणूस वाईट आहे, आपण त्याच्यातलं काय बघतो हे जास्त मॅटर करतं. मग आपल्याला जे दिसतं ते आपल्यात असतं, सृष्टीचा काही दोष नसतो. मग जशी दृष्टी तशी सृष्टी असते असं ते म्हणतात ना, मग ते तसं. तर चावीत गप्पामध्ये मी श्रिया आता इथेच थांबते, पण तुम्ही काय करायचं आहे, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. धन्यवाद ताई.